सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 6 जून ते 10 जून या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। राज्यातील वातावरण आता बदललेले आहे। बहुतांश भागांमध्ये मागच्या 48 तासांमध्ये पावसाने मोठी हजेरी लावली आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात 6 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात मोठा पाऊस होईल। हवामान खात्याने कोणकोणत्या जिल्ह्यांना गावांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात म्हणजेच जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील आपल्याला मोठा पाऊस 6 ते 10 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये 6 जून रोजी हलका ते मध्यम पाऊस राहील। तर 7, 8, 9 आणि 10 जून रोजी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। राज्यातील वातावरण सध्या बदललेले आहे, मात्र उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। त्यासोबतच इकडे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री उद्या पाहायला मिळेल। तसेच पुढील 2 दिवसात उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस होईल। मित्रांनो, विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला आज उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्यापासून म्हणजेच 7, 8, 9, 10 जून दरम्यान विदर्भात देखील मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे, असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।